बघा मित्र सागर शुभम सज्ज झाले पहिला बॉल सागर साठी अफलातून फटका बॉल झाला सीमारेषेच्या पलीकडे वेलकम फोर पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय आघात केलाय चौकाऱ्यानं अगदी बघू शकतो शुभम जो पहिला चेंडू त्यांनी थोडासा हाफ ट्रॅकर यूज केला होता आणि परंतु ऑफस्टिकच्या खूप बाहेर होता थोडी गती कमी होती त्या बॉल मध्ये आणि त्याचा चांगला पुरेपूर समाचार हा मैदानामध्ये सागरने घेतलाय त्याच्या जोडी समाधानाला देखील तुम्हाला नॉट पेन कडे बघायला मिळेल परंतु आता फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चेंजेस केले गेले लॉंग ऑन कडे असलेला खेळाडू शुभम अगदी बघू शकता आपण सुशांतला आता लॉंग ऑन कडे बोलवले गेले कारण समोर लेफ्ट हँडेड खेळाडू आहे एक चांगला खेळाडू या टीमचा बेस्टपुढे अंदाजाने सागर यावेळेस थोडस ओढावून खेळण्याचा प्रयत्न परंतु लेन आता थोडी पुढे ठेवली शुभमनं थोडस युक्ती प्रदर्शन गोलंदाजी करत असताना तुम्हाला करायचं असतं सातत्याने चेंज ऑफ स्पेस आणि प्रत्येक टप्पा नियंत्रित करणं फार महत्वाचं असेल तो त्यांनी केला पहिले थोडी लेन पाठीमागे ठेवली होती गुडले थोडं पिक केला होता तेवढा चांगला फटका बघायला मिळाला परंतु आता थोडी फुल लेनच्या आसपास हा चेंडू आपण बघितलाय तिसरा बॉल या ओव्हरचा स्विच इट करायचं होतं फटका सजवायचा होता मैदानामध्ये जे पॉवर प्ले सुरू आहे आणि त्या पॉवर प्लेचा वापर करण्याचा प्रयत्न कारण माहिती इनफिल्डच्या वरून खेळामध्ये यश मिळालं तर चौकार सहज मिळू शकतो आणि तोच प्रयत्न सातत्याने सागर करत असतो परंतु यावेळेस त्याच्या अपयश पदरी पडले चौकारानंतर चांगलं कमबॅक केलंय शुभमनं लगातार 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये त्याला यश मिळालंय दोन्ही टीमचा खूप चांगला गणवेश एका बाजूला आपण ब्लॅक कलर मध्ये आपण टीम आधीला बोलू शकता आणि तेवढंच अगदी स्काय ब्लू कलर मध्ये टीम आधी देवदला चकमा दिला स्विंग आणि मिस अफलातून गोलंदाजी पहिला बॉल थोडी गती कमी होती थोडं स्ट्रेट ठेवला तर शुभमनं परंतु त्यानंतर स्विंगिंग डिलिव्हरी अगदी बघू शकता ऑफ ब्रेकचा वापर वारंवार केला जातोय की अगदी सागर समोर लेफ्ट हँडेड खेळाडू तो ऑफ ब्रेक उजव्या हाताच्या गोलंदाजाचा नेहमी लेफ्ट हँडेड खेळाडूसाठी हा लेग ब्रेक ठरत असतो आणि लेग ब्रेक मोस्ट डिमांडेबल बॉल असतो प्रत्येक टीम कडून ऍज अ बॉल म्हणून तुम्ही बॉलिंग करत असताना उपयुक्त गोलंदाज मागे 3 बॉल मध्ये ठरले शुभमचे यावेळेस चुकला लेन मध्ये परंतु बॅटच्या टो एंडला हा चेंडू लागलाय जेव्हा हा चेंडू रिलीज केला तेव्हा टेन्शन मध्ये स्वतः शुभम देखील आला होता की हा खराब बॉल आहे खूप शॉर्ट पिच हा बॉल आला होता परंतु थोडा जलद हा फटका सागरने खेळ निराश असेल कदाचित या फटक्यावर देखील परंतु 1 रन जरूर मिळेल पहिल्या 5 चेंडूचा खेळ संपल्याने 5 धावा ऑन बोर्ड वर पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पॉवर प्ले मध्ये शुभम शेख केडी अतिशय उत्तम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण एक जिद्दी आणि साहसी खेळाडू या टीमचा बेस्ट ज्युनियर ऑलराऊंडर फिल्डिंग मध्ये आता बदल करण्यात आलाय सुशांत इनफिल्ड मध्ये सर्कल मध्ये जाते मिड विकेटला बोलवलं गेले फिल्डर परंतु तिथे जिथे फिल्डिंग मध्ये बदल केला अगदी मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑन मध्ये चेंडू चाललाय सुरुवात झाली ती या षटकाची चौकारानं आणि शेवट देखील झालाय चौकारानं पहिले षटक इथे संपलं आणि 9 धावा ऑन बोर्ड वर मागील मॅचची पहिली इनिंग देखील आपण बघितली असेल तर जेव्हा बॅटिंग करत होता मैदानामध्ये टीम चिंचपडा तेव्हाही पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आले होते आणि अगदी या दुसऱ्या मॅच मध्ये देखील जशी सुरुवात झाली पहिल्या इनिंग मधील पहिल्या पॉवर प्ले मध्ये 9 धावा आले एक शॉर्टेज टीम मीटिंग होत असताना कारण चांगली टीम बॉन्डिंग सातत्याने टीम आदई कडून आणि देवत कडून देखील आपण बघितले छोट्याशा जवळपास 30 ते 40 सेकंदची ही शॉर्टेज टीम मीटिंग झाली आणि त्यामध्ये डिसाइड झालं की कोण गोलंदाजी करणार कारण आता एंड चेंज होणार आहे दोन्ही एंड खेळायची संधी आदिराज पाटील या टीमचा यंग जनरेशन मागील 2 वर्षांमध्ये या खेळाडूने आपल्या टीम मध्ये बॉलर म्हणून जागा बनवली आणि आज दुसरं षटक फेकण्याची जबाबदारी संघ नायक टीमने त्याच्या खांद्यावर दिली
अपकमिंग बॅट्समन देखील खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे देवतकडे. मला वाटतं अपकमिंग बॅट्समन मयूर असावा, कारण मयूर देखील खूप चांगली फलंदाजी ग्रामीण टेनिस विश्वामध्ये त्याने सातत्याने केली. आपण मोठमोठ्या ओपन टुर्नामेंट मध्ये मयूर वाघमारेला असं बॉलर म्हणून बघतो, तेव्हा एक्सप्रेस परंतु बॅटिंग देखील कदाचित करावी लागेल. परंतु पार्टनरशिप बिल्ड होण्याकडे देखील ही ओपनिंग ब्लास्टर्स जोडी लक्ष केंद्रित करेल. सागर अजून इतकाही प्रभावशाली ठरला नाहीये. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, तदनंतर त्याने सलग 3 बॉल निर्धाव केले होते. 5व्या बॉलवर एक सिंगल केली होती. शॉर्ट लेन आणि शॉर्ट पुल केला, बॉल चालला मिड विकेट सीमारेषा पलीकडे. रन मिळतील 6. षटकार. चांगला फटका बघायला मिळाला. आज जर काही सागर मनाशी हाच निर्धार करून आलाय की बॉलच्या मेरिटनुसार खेळ करायचा, लॉंग टर्म क्रिकेट खेळायचं, शेवटपर्यंत मैदानामध्ये कसं राहता येईल त्याचा प्रयत्न करायचा. एखादा कमजोर चेंडू आला तर त्यावर प्रहार करायचं. आतापर्यंत झालेले चित्र ते दिसलंय. षटकाराने संघ पोहोचला 15च्या घरामध्ये. मागील मॅच मध्ये 55 धावा 56 धावा चेस झाले होते. या मॅच मध्ये 7+ जाण्याचा निर्धार असेल टीम देवचा देखील आणि त्याच्या आतमध्ये ठेवण्याचा अधिकचा देखील. हा बॉल थोडस स्विंगिंग डिलिव्हरी आदिनाथ या गोष्टी जाणतो. जरी टीम मधील खेळाचा अनुभव फक्त शेवटचे 2 ते 3 वर्षाचा असला तरी या खेळाडूने देखील याचा बॉल म्हणून चांगला अनुभव मिळाला. मागील बॉल थोडा गतिशील ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस थोडासा स्विंगिंग बॉलचा वापर करण्यात आलाय. 15 वर्ष थांबलाय. वारंवार कानमंत्र दिले जातात आदिनाथला कशा पद्धतीने आणि कोणत्या लेन आणि लाईन वर कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी व्हायला हवी. पुन्हा एकदा त्या दिशेने ती चूक केली. सागर तयार होता हा प्रॅक्टिस साठी आणि हा बॉल पाठवला. वन्स अगेन बॉल सीमा पलीकडे. षटकार. 2 मॅक्झिमम हिट आले. पहिल्यांदा पहिल्या षटकामध्ये लोकल जर चालत होता संघ आणि परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये अचानक एक्सप्रेस वे पकडलाय. आदिनाथ 3 बॉल मध्ये 12 धावा या गोलंदाजांना आतापर्यंत खर्च केले. 1.3 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावर धावा 21 या शुभांकापर्यंत. शॉर्ट अँड पुल करायचं होतं. काही वेळ झेल हवेमध्ये तरंगत होता आणि तेवढा श्वास देखील. बॉलचा पाठलाग सुरू आहे. लॉंग स्टॉप कडे चेंडू ते फील्डर पोहोचलाय. बॉलवर 3री साठी निघाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथे पूर्ण झाले. 34 साठी खरा फिल्डिंग. चौकार वाचवला जरूर, परंतु 4 पूर्ण. आता असं वाटतं की 5वी होईल. काय करतोय संघ मैदानामध्ये. 5 धावा धावून पूर्ण झाले. हा रेकॉर्डच असावा. आता थोडं तकवा जाणवत असेल दोन्ही खेळाडूंना, कारण सुरुवातीचा कालखंड आणि 5 धावा धावून पूर्ण केले. आता टीम आधीला असं वाटत असेल तर चौकार गेलेला असतं तर परवडलं असतं. कधी कधी अतिघाई आणि संकटात नाही अशा परिस्थिती निर्माण झाली मैदानामध्ये. 5 धावा या बॉलवर पूर्ण झाले. आश्चर्यजनक ही घटना मैदानामध्ये, कारण यंदाच्या सीझन मध्ये टेनिस बॉल विश्वामध्ये 5 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्या नाही. मला वाटतं पहिल्यांदाच टीम देवतना धावून पूर्ण केले असाव्यात. धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचला टोटल 26 वर. चुका टाळाव्या लागतात टीम आधीला. सव्वीस धावा आतापर्यंत नोंदवले गेले धावसंख्या पुस्तकावर. आदिनाथ पुन्हा एकदा तयार झाले. यावेळेस सायकलीकडे समाधान होते. अपरकट खेळायचं होतं. बॉल खूप चांगला एलिव्हेशन खूप चांगलं जोडलाय. पाठला करू शकला नाहीत. केडी बॉलला थांबू शकला नाहीत, कारण खूप गतीने चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय. रन मिळतील 4 चौकार. भरपूर मोठा षटक आलाय. धावांची अक्षरशः लय लुटत झाली या ओव्हर मध्ये.
आतापर्यंत विचार केला संघ पोहोचला 30च्या घरामध्ये पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 9 आल्या होत्या याचा अर्थ या ओव्हर मध्ये आतापर्यंत 21 धावा खर्च केले आदिनाथनं सूर्य एक बॉल शिल्लक आहे गुडघ्याचा वापर करून पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं परंतु नो कॉन्टॅक्ट आय हँड कोऑर्डिनेशन सुद्धा नाही अंतिम बॉल हा निर्धाव फेकलाय 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचलाय 15.00 च्या सरासरीने 2 ओव्हर नंतर 30 वर दोन ओव्हर संपलेत आणि 30 सव्वा फलकावर बघतो नेक्स्ट मॅच असेल ती दादर पाडा आणि गावठाण दोन टीम मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आम्हाला ऐकत असाल तर प्लीज तुम्हाला नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचंय लक्षात घ्या पहिल्या 5 विजेत्यामध्ये ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्या संघाला सेकंड राऊंड मध्ये बाय दिले जाईल कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्त्वाचा नियम आणखी एक महत्त्वाचा नियम मी सांगू इच्छितो की जेव्हा दोन्ही एंड एकाच वेळेला सुटतील तरच ते रन ग्राह्य धरले जाईल अन्यथा नाही सुरुवातीला जाणं मैदानामध्ये गरजेचं असतं पहिल्या मॅच मध्ये 56 धावाच्या टीम जुईच्या नावे राहतील तुमचा टार्गेट तुमचा स्कोर असेल हे लक्षात घ्या जेव्हा चेसिंग दरम्यान कधी कधी असं होतं की 50चं टार्गेट असतं अंतिम बॉल वर किंवा एका धावेच्या विजयासाठी गरज असणे षटकार येतो त्यामुळे त्या 55 नाही तर तुमचे 50च पकडले जातील फॉर एक्झाम्पल बॉलिंग ट्रॅक वर आले विशाल पाटील मेंडेस धावसंख्येचं फलक 30 वर जाऊन थांबलंय बघायचंय सुसाट वेगाने सुटलेला देवस संघ कुठपर्यंत जाऊन पोहोचेल आणि आता जो खरा प्रश्नचिन्ह उभा राहिला टीम आदेईसाठी धावसंख्येचा तो कुठपर्यंत रोखेल हे बघायचंय तृतीय षटकातील पहिलाच बॉल आणि त्यावर चढवला हल्ला सागर पाटील इज ऑन फायर हा षटकार आलाय वेलकम सिक्स स्वागत केलं विशालचं दोन्ही संघ अनेक वेळा एकमेकांसमोर येतात त्यांच्या प्लस पॉइंट गोलंदाजीची शैली त्यांचा बॅटिंग स्टाईल हे दोघांना चांगलं माहिती आणि त्याच्यावरच वार सध्या होत आहेत मजा येईल या मॅच मध्ये ही व्हेरी शॉर्ट लाईन स्विंगिंग बॉल साठी तयारच होता जणू का माहितीच होतं की ऑफ ब्रेक येईल आणि त्यासाठी अगोदर पुढे सरसावला आणि फिंगर रोल जरूर केले ते विशालला मागील 2 बॉल मध्ये 10 रन आले हा चौकार बघायला मिळाले संघाचं समीकरण 40 वर जाऊन पोहोचलाय तर टीम आदेईला देखील एक मोठ्या स्कोरबोर्ड साठी सज्ज व्हावं लागेल अन्यथा ज्या सुसाट वेगाने देवस संघ सुटलाय त्यांना थांबवण्याचा प्रयत्न हा जरूर करावा लागेल फिल्डिंग डिपार्टमेंट आता ऑन साइडला सागरसाठी कारण ज्या पद्धतीने त्याची शैली ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय यासाठी ऑन साइडला 4 खेळाडू बोलवले गेलेत क्रीडांगण भरपूर मोठे कॅप भरपूर मोठे दिसतात बघायचं सागर पुन्हा एकदा यावेळेस पाठीमागे जिथे फिल्डर नाहीये तिकडे फटके बाजी सलग 2 बॉल आणि 2 चौकार आलेत सागरच्या बॅट मधून अफलातून फलंदाजी मागे 3 बॉल मध्ये 14 रन आलेत चला ऑनलाईन तिथे जातील परंतु तोपर्यंत मला वाटतं कदाचित पुढचा चेंडू द्यावा लागेल कारण पाठीमागे भरपूर झुडपं तिथे आहेत 14 आलेत मागील 3 बॉल मध्ये का बॅटिंग होते आज सागर कडून 3 चौकार 3 षटकार 1 पंचा अर्थात 5 धावा त्यांनी कंप्लीट केले होत्या जवळपास 36 वर जाऊन पोहोचलाय पुन्हा एकदा पाठीमागे चालले आज दैव बलवंत आहे सागरकडे फिल्डर आता पोहोचलेत बॉलवर एक रन कंप्लीट झाले दुसरी साठी पदार्पण तेही कंप्लीट पाहता पाहता 38 वर पोहोचला हा सागर सागरासारखी अफाट आणि भरपूर मोठी फलंदाजी
नामाला साजेशी कामगिरी आता थोडं थकवा जरूर चालवत असेल परंतु काय बॅटिंग केले पट्ट्यानं नाके नवाले टीम आधीची सध्या स्विच साठी हा फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला काही वेळ हवेमध्ये होता हा चेंडू परंतु रन एक कंप्लीट झाली दुसरी साठी प्रत्येकेश अर्थात बालू जोपर्यंत बॉलवर पोहोचले 2 रन इथेही पूर्ण झाले धावसंख्या फलकावर धावा लागले टोटल 48 लागले आणि त्यामधील वैयक्तिक 14 बॉलमध्ये 40 केले सागर पाटीलला का या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक पूर्ण होईल का असं देखील प्रश्न पडलाय काही अंदाजा सीझनची सागरची पहिली 50 होईल का स्विचर साठी गेले पुन्हा एकदा इनफिल्डच्या वर बसायला बालू बॉलचा पाठलाग करते दुसरी साठी आता निघणार नाही एनर्जी लेवल आता थोडी कटली आहे एक रन इथे पूर्ण झाले 3 षटकांचा खेळ आता इथे संपलाय 49 49 ऑन बोर्ड वर लागले वर संघ पोहोचला 49 नॉट आउट एकही खेळाडूला आतापर्यंत थांबवता आला नाही टीम आधीला थोडी शोकांतिका राहील टीम मध्ये थोडी चर्चा सुरू आहे जरी रन आता इथून खर्च झाले असले तरी यापुढे रन रोखणं इम्पॉर्टंट आहे अखेरचं षटक चांगलं आलं तर आपण चांगला टार्गेटचा पाठलाग करू शकतो इतक्या रन बोर्डवर राहतील परंतु आतापर्यंत हाच असेल टीम देवच आहे याही ओव्हर मध्ये मॅक्सिमम रन कशा उचल करता येतील हे बघायचं आहे शॉर्टेस्ट टीम मिटिंग आहे कारण घेणं गरजेचं होतं सलामीला गेलेली जोडी समाधान फक्त 3 चेंडू खेळत 18 पैकी एकोणपन्नास वर सध्या संघ जाऊन थांबलाय अखेरचं राहिलेलं स्लॉग ओव्हर अंतिम षटक आता मैदानात फेकलं जाईल आणि गोलंदाजीची जबाबदारी आता दिली आहे विशाल शेळकेच्या खांद्यावर बघायचे अंतिम स्लॉग वर कोणाला प्रतिष्ठा या मॅच मध्ये कमवायची असेल तर कोणालाही इथे आता थांबू जमणार नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये जो थांबतो तो चुकतो तो हुकतो त्यामुळे आता थांबू जमणार नाही दोघांना संघर्ष करावा लागेल व्हेरी शॉर्ट लेन इझी कन्वर्ट केलाय फटक्याला बॉल चालला सीमारेषा पलीकडे वेलकम 6 धाव संख्येचा फलक जाऊन पोहोचलाय बोर्डवर धावा लागले त्या 54 धावा बोर्डवर लागलेत माफ करा 55 धावा बोर्डवर लागलेत आणि सागरची वैयक्तिक खेळी 47 धावांवर हा जाऊन पोहोचलाय पहिलं अर्धशतक घेण्याचे संकेत आता दिसतात या टुर्नामेंटचं या स्पर्धेचं 47 तर अवघ्या 3 धावांपासून वंचित आहे सागर पाटील आवडते या खेळाडूला स्टार्ट टू एंड केला आणि आतापर्यंत त्यांनी केलंय काय बॅटिंग केली मैदानाचा असा कोणताच कोपरा त्यांनी सोडला नाही जिथे रन त्यांनी एकवटल्या नाही त्यांनी इनसाइड आउट खेळले त्यांनी रिव्हर्स अटेम्प्ट केले त्यांनी अगदी शॉर्ट ऑन पूल केले हुक केले त्यांनी पाठीमागे लॉंग स्टॉप मध्ये चौका टोकले प्रत्येक कोपऱ्यामध्ये रन त्यांनी एकवटले अफलातून इनिंग क्रिकेटच्या इतिहासामध्ये या मॅच मध्ये ही इनिंग सुवर्ण अक्षरामध्ये कोरावी इतकी चांगली इनिंग त्यांनी आतापर्यंत केलेत वैयक्तिक 47 वर सांघिक धावा 55 यावेळेस एम केलं होतं परंतु ऑफस्पीडच्या बाहेर राहिला हा फुलटॉस असं वाटलं सागरला थोडस त्याचंही कंट्रोल बिघडलंय चांगला बॉल बघायला मिळाला विशाल हे करावं लागेल परंतु यावेळेस क्लीन बॉल थांबवला फायनली पहिली विकेट मिळाली सागर आणि ज्या आशा होत्या टीम आधीला त्या आशांची पूर्तता हे केले विशाल शेळकेनं सागर पाटीलच्या खेळीचा अंत झाला वैयक्तिक 47 त्याने आपल्या टीम साठी उभारल्या परंतु जर सागर पाटीलची बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी कारण सगळ्यात मोठी इनिंग 47 धावांची सलग टॉस साठी या टीम दादर पळानी गावठाण सागर पाटील
दिसायला आईस क्यूब आहे परंतु पूर्ण आईस बघ आहे टीमचा. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर विशाल शेखचा अप्रतिम कमबॅक. रिकव्हरी क्रिकेट या खेळामध्ये करता आले पाहिजे. तुम्ही डॉट बॉलर खेळत असाल तर तुम्हाला चांगल्या फटक्यामध्ये रिकव्हरी करता आली पाहिजे. आज बॉलर म्हणून तुम्ही जर फटके खाय तर डॉट बॉलने किंवा विकेटने त्याची रिकव्हरी करता आली पाहिजे. ते गरजेचं आहे. 55 धावा मागील मॅचचा आतापर्यंत समांतर आकडा. नवीन फलंदाज मैदानात मयूर वाघमारे देवद एक्सप्रेस फलंदाजी करणं जाणतं. आज समाधानला प्रमोट केलं त्याचा ओपनर म्हणून, नाहीतर बहुतांश टुर्नामेंट मध्ये मयूर आणि सागर असं ओपनर म्हणून ते मैदानात खेळत असतात. 4 खेळाडू ऑन साइडला एक ऑफला बघायला मिळेल. आउटसाइड सर्कल आल्याला सुरुवात केली. फटका सजवला जरूर परंतु जजमेंट करतायत आणि फायनली जज करण्यामध्ये यश मिळालंय. वाऱ्याची साथ मिळाली, विकेट मिळाली. लगातार मागचे 2 चेंडू आणि 2 विकेट सुशांत शेखेचा खूप चांगला झेल तिथे बघायला मिळालाय. दमदार गोलंदाजी करत असताना विशाल शेखे. वर सध्या संघ थांबलाय. 4 चेंडू संपले. पहिला बॉल षटकार, दुसरा डॉट आणि लगातार 2 विकेट. मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रामध्ये उंच भरारी ज्यांची तुम्ही बघतो ते कामोठा शहर अध्यक्ष शिवसेना सन्माननीय आदरणीय सुनील गोवारी साहेबांचं ते शुभागमन झालंय. आपल्या मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांना आम्ही विनंती करू की आपण असं दिसतं बाबा. मागील मॅच मध्ये 56 हाय स्कोर होता. चेस झाले 56 पकड 56. तुम्ही 56 प्लस करत असाल तर तुमचा हाय स्कोर बनेल. बॉल तयार होत असताना पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न संपला परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आम्हाला केलाय. चला मागील मॅच मध्ये 55चं टोटल स्कोर होतं. 56चं टार्गेट होतं ते चेस झालं होतं आणि ते आता समांतर झालंय. हा फटका मात्र आता हाय स्कोर मोडीत आणलाय. रन मात्र इथे पूर्ण केले जाईल. धावसंख्या बोर्डवर लागते 57 धावा. चांगल्या धावा एकवटल्या टीम देवज्ञ परंतु या षटकामध्ये विशाल शेखेने चांगली गोलंदाजी केली. लास्ट बॉल ऑफ द इनिंग बघायचा अंतिम बॉल आहे. मागे मॅच मध्ये अंतिम बॉल षटकार आला होता. या मॅच मध्ये काय होईल? विशालने आतापर्यंत चांगलं काम केलंय. एक चांगल्या बॉलच्या प्रतीक्षेमध्ये आधी देखील परंतु हा शॉर्ट बॉल इथे रिलीज केला आणि तेवढा चांगला हा फटका फॉलो करू शकला नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पंच सांगतायत की बॉल चालला सीमा पलीकडे, रन मिळतील 4 आणि खेळाचा पहिला डाव पहिले 4 षटकातच संपले. पहिल्या डावामध्ये बॅटिंग येत असताना देवद संघानं अगदी जहान देवद या संघाने एकवटले टोटल 61 धावा या टीम एकूण जमा केले. 62 धावांचं आव्हान आता इथे उभं केलं टीम गावदेशी या संघासमोर. बघायची लढत कुठपर्यंत राहील. या धावा चेस होतील की डिफेन्स, कोणता संघ वरचा ठरेल आणि कोणता संघ आज आपलं स्वप्न पूर्ण करेल यात मात्र आता संशय राहिला नाहीये की जो जिंकेल त्याचा दुसऱ्या मॅच मध्ये मोठा स्कोर होईल. पहिल्या 5 विजेत्यांमध्ये परंतु बघायचं अजूनही पुढचे मॅचेस बाकी आहेत. गावठाण आणि टीम दादरपाड्याचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग केले नाहीये. प्लीज लगेच या व्यासपीठावर टॉस साठी अंकित
पहिल्या सत्रामध्ये 61 बनले, 62 धावांचं आव्हान आहे गावदेवी शिवशंभू आदेही संघासमोर. तर मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आपण बोलूया. सन्मान करूया कामोटे शहर अध्यक्ष शिवसेना सन्माननीय श्री सुनीलजी गोवारे साहेबांना आपण शुभ सन्मानित विधी करणार आहोत. अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती आणि परंपरा, ती परंपरा आपण जोपासणार आहोत आणि शुभ सन्मानित करूया आपण सन्माननीय सुनीलजी गोवारे यांचा. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करेन मी रुपेश भोपी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे शुभ सन्मान करावा. धन्यवाद साहेब, आपण आला त्या स्पर्धेची शोभा वाढवली. आपल्याला दिलेलं जे प्रेमाचं आमंत्रण जे आपण स्वीकारलं त्याबद्दल आपला आभार. पुढचा सन्मान करूया आपण जयेश गोवारे यांचा. तर मी विराज भोपी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे शुभ सन्मान करावा. सन्माननीय श्री जयेश गोवारे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल आपलंही आम्ही हार्दिक आभार इथे व्यक्त करतो. चला आयोजकांकडून मयूर तर चला मैदानामध्ये लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. तर पहिलं सत्र संपलंय, दुसऱ्या सत्राकडे बोलूया. 62 चं टार्गेट आधी कशा पद्धतीने पार पाडेल की देवत त्यांना थांबवेल, ऐकूया राहुलजी शिरसाट यांना. तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय सुधीरजी जाधव यांचा देखील सन्मान रुपेश दादा यांच्या शुभ हस्ते सुधीरजी जाधव यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुधीरजी जाधव यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यानंतर आदरणीय दत्ताजी मोरे साहेब यांचा देखील शुभ सन्मान.
आणि त्याचबरोबर संदीपजी भोपी आणि अंकितजी भोपी तर 62 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आदई टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुशांत शेळके आणि विकी म्हात्रे ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने टीम आदई टीमचं क्रिकेट पटलावर नेण्यासाठी आपल्या विस्फोटक बॅटिंगने टीम आदई टीमला ज्या खेळाडूने वर्चस्वामध्ये आणलं तो खेळाडू सुशांत शेळके. नावामध्ये जरी शांतता असली परंतु आक्रमकतेच्या जोरावर नावारूपाला आलेला खेळाडू सुशांत शेळके आणि विकी म्हात्रे ही जोडी गोलंदाजीच्या मार्कवर भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक चमचमता सितारा देवत गावाचं नाव संपूर्ण भारत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचवणारा खेळाडू देवत एक्सप्रेस मयूर वाघमारे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम बलाढ्याने दोन टीम मध्ये रंगलेला अफलातून सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला बॅट्समन विकी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू आहेत 24 आणि 62 धावांचं लक्ष्य. पॅनल्टी ऍड केलेली आहे. तर मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल अर्धा बॅटने स्ट्रोक केलाय. फटका चांगलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रनसाठी आज चौकार. विकीच्या बॅटमधून आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. जी भूमिका पहिल्या इनिंग मध्ये सागर पाटीलने साकारली तशीच भूमिका सध्याच्या घडीला बॅट्समन विकी म्हात्रे आणि सुशांत शेळकेला देखील साकारावी लागेल. 47 रनची एक बहारदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. सागर पाटीलच्या माध्यमातून मूर्ती लहान परंतु कीर्ती महान अशी खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज मयूर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील फटका चांगला आहे. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. 2 फिल्डर भरपूर वेगाने धावतात. तोपर्यंत ओव्हर द रोप सरळ 4 रनसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार विकी म्हात्रेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 चौकार आतापर्यंत आले. एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आदई टीम साठी बॅट्समन विकीच्या माध्यमातून ऍज अ ओपनर बॅट्समन म्हणून जबाबदारी काय असते याचं प्रात्यक्षिक तो दर्शवते आपल्या अफलातून बॅटिंगने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेटला टिपला हा झेल. सागर पाटील त्या ठिकाणी तैनात होता आणि पहिला धक्का टीम आदई टीमला बॅट्समन विकी म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. सुरुवातीच्या पहिल्या 2 बॉल मध्ये वर्चस्व राहिलं बॅट्समन विकीचं परंतु त्यानंतर तिसरा बॉल टप्पा पडला. त्यानंतर थोडीशी उसळी घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळला होता परंतु फिल्डर त्या ठिकाणी सागर पाटील हा मात्र जरूर तैनात होता. चांगला झेल त्याने टिपला. पहिला बॅट्समन गमावल्यानंतर 1 डाऊन साठी विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. स्ट्राईक पासून वंचित राहिलाय बॅट्समन सुशांत शेळके. पहिलं यश मिळालं बॅट्समन गोलंदाज मयूर पुन्हा एकदा सज्ज होते. फोर्थ विकेट स्टेप आउट करून हा स्ट्रोक केलाय. बॉटमॅनचा चांगला वापर केला. चेंडू चाललाय डीप कव्हरच्या दिशेने परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत
10 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. इनसाइड एज आणि दुसरा बॅट्समन देखील गमावलाय आदई टीमने. विशाल पाटील देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे दबाव तंत्रामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला नेक्स्ट मॅच गावठाण टीमचे कॅप्टन आणि दादरपाडा या टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित या. तर सुरुवातीलाच 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या गेल्या, त्याची नोंद देखील घ्यायचे. टीमची धावसंख्या टोटल आतापर्यंत 12 रन स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा झाल्यात, परंतु 2 धावा त्यामध्ये ऍड केल्यात पेनल्टीच्या. टोटल 12 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर. शेवटचा अंतिम बॉल बॅट्समन राकेश शेळके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. 2 बॅट्समन आतापर्यंत गमावले, त्यानंतर दबाव वाढलाय थोडासा टीम आदई टीम वर. गोलंदाज सज्ज होतोय. मयूर यांचा हा बॉल बिगिट तर जरूर केलाय. फिल्डर तैनात होता सागर, झेल सुटणं होईल कठीण. आणि या षटकामध्ये 3 बॅट्समन गमावले आदई टीमने आणि 3 विकेट प्राप्त केलेत मयूर वाघमारेने. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होता आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर तर चला टीम गावठाण टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आमच्यापर्यंत दादरपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्पेल नंबर 2 सागर पाटील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवरनी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रतीकेश शेळके स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सुशांत. सुरुवातीला आज ओपनर बॅट्समनच्या भूमिकेमध्ये गेलेला बॅट्समन सुशांत शेळके सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक पासून वंचित राहिला. आणि सेकंड ओव्हर आणि पहिला बॉल तो पेस करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आपल्या अनोख्या शैलीमध्ये स्ट्रोक केला, स्टान्स बदलले आणि त्यानंतर लॉंगलेगच्या दिशेने स्ट्रोक केला. या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली टीम आदई संघाच्या आणि 4 रनच्या साह्याने आतापर्यंत 16 रन. स्विच इट केलाय, टायमिंग चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल पूर्ण केली, चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळालाय. शुभम पाटील त्या ठिकाणी तैनात होते. कारण ज्यावेळेस एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो त्यानंतर त्या गोलंदाजीवर फिल्डिंग चांगली होते ना, त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढत असतो. शुभमने केलेला थ्रो आणि भरपूर चांगलं गॅदर विकेट किपरच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं. प्रतीकेश शेळके आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये असतो त्या त्या वेळेस आपल्या टीम साठी तारणार पद्धतीची कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये साकारली आधी टीम साठी प्रतीकेश शेळकेने.
आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल, परंतु बॅट्समन सुशांत रोकेल बॅट्समन प्रतीकेशला एक सिंगल फक्त पूर्ण होते आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळते 17 रन. लक्ष भरपूर दूरवर आहे. अठरा रन आतापर्यंत 18 धावा स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सागर पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल होता, लॉफ्ट केला, फटका चांगला, डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल जज केला, चांगला थ्रो देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला टॉस साठी यायचं आहे. दादरपाडा टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. लॉफ्ट केला, फटका चांगला, पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर डीप मध्ये फिल्डर होता. एक सिंगल फक्त पूर्ण होते. तर सुधीरजी जाधव साहेब आणि दत्ताजी मोरे साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. नेक्स्ट मॅच, तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गावठाण त्यांच्या विरुद्धमध्ये दादरपाडा. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर केला, बाहेर हा बॉल रिलीज केला. कॉलर पद्धतीचा बॉल बॅट्समनला थोडंसं प्रभावित केलं. कौतुक करावं लागेल गोलंदाज सागरचं, कारण मोठे फटके लगवण्यापासून त्याने रोखलं. पहिल्या बॉलवर जरूर चौकार आला, परंतु त्यानंतर 5च्या 5 बॉल मध्ये अवघी 1-1 धाव त्याने खर्च केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 21. येणारे 12 बॉल आणि आता मात्र 41 रनची गरज. 2 ऍड केलेत पॅनलचे. तर येणारी 12 बॉल आणि 41 रनची गरज. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले ऋतिक वाघमारे आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट. ऋतिकचा पहिला बॉल इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. 11 बॉल मध्ये अजूनही 40 धावा पूर्ण करायच्या आहेत. लक्ष थोडस दूर आहे, परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचणं भरपूर इम्पॉर्टंट आहे विजय प्राप्त करण्यासाठी. क्रिकेट असा खेळ आहे, ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित. 11 बॉल मध्ये अजूनही 40 धावा पूर्ण करायच्या आहेत. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात, एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण. आतापर्यंत संयम पाहायला मिळालाय त्या दोन्ही बॅट्समनचा, परंतु आक्रमकतेचं रूप त्यांना धारण करावं लागेल. टप्पा पडला, त्यानंतर थोडीशी उशी घेणारा बॉल फक्त दिशा दिली प्रतीकेशने. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण होते. 10 बॉल मध्ये आता मात्र 39 रनची गरज आपल्याला पाहायला मिळते. तर नेक्स्ट मॅच दादरपाडा आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये गावठाण अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल देखील ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते. 24 रन 24
हॅलो. तर वेलकम मॅडी दादा, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. अशा धावा रोखाव्या लागतील गोलंदाज ऋतिकला, कारण ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करता त्यावेळेस फिल्डरचा कॉन्फिडन्स कमी होतो. अशाच धावा कधी कधी पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय ऋतिक. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. बॅट्समन सुशांतने प्रत्येक डॉट बॉल पराभवाच्या दिशेने घेऊन चाललाय टीम आदई संघाला, कारण प्रत्येक बॉलवर एक मोठा हिट येणं भरपूर गरजेचं आहे आदई टीम साठी. ऋतिकचा हा बॉल लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. काउ कॉर्नरच्या दिशेने फिल्डर होता. सागर बॉल जज करतोय, उचलून फेकतोय. तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन. कोलर पद्धतीचा हा बॉल, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा बॉल जज करायचा होता बॉलरला, परंतु समोरच्या दिशेने चेंडू आल्यानंतर एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली गेली. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुशांत शेखेच्या बॅटमध्ये मिळतोय हा षटकार. ओव्हर कंप्लीट होते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तर 33 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने खेळपट्टी बनवण्यासाठी भरपूर योगदान त्यांचं राहिलं. आदरणीय लटपटे सर, आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक सुपरस्टार डीजे मास्टर डीजे मॅडी, आपले देखील सहर्ष स्वागत असेल त्या स्पर्धेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आतापर्यंत 33. शेवटचं अंतिम षटक आणि शेवटच्या स्पेल साठी इन्व्हाइट केले गोलंदाज शुभम आणि त्याचबरोबर गावठाणचे आदरणीय आकाश दादा टकले, आपण देखील यायचंय. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. पाच बॉल मध्ये 28 रन, 5 षटकार या सामन्यामध्ये विजय संपादन करून देऊ शकतात. 4 षटकार, 1 चौकार. लॉफ्ट केलाय, झेलची संधी तर जरूर आहे. फिल्डर भरपूर वेगाने धावत आला, परंतु जजमेंट त्याचं चुकला नाही. त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि 4 बॉल मध्ये अजूनही 26 रन. बॅटच्या स्लाइडचा वेद आणि बॅट्समन या ठिकाणी सुशांत मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
द न्यू बॅट्समन शुभम शेळके केडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. अपकमिंग रायझिंग स्टार आदय टीमचा कमी वयामध्ये भरपूर चांगल्या दर्जाच्या खेळीच्या माध्यमातून पनवेल तालुक्यामध्ये नावारूपाला आलेला खेळाडू. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपल्या हा झेल. तू चल तुम्ही आया या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळते. सुशांत बाद झाल्यानंतर शुभम देखील बाद होतोय आणि न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन विशाल शेळके समोरच्या दिशेने हा स्ट्रोक केला. फटका चांगला आहे, तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्समनने लाईन मिस केल्यानंतर विकेट किपर देखील बीट होतोय. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळाला. आकाश वाघमारे त्या ठिकाणी तैनात होता. पायाच्या साह्याने त्यांनी बॉलला थांबवलं. लॉफ्ट केला आणि सामना जिंकलाय देवट टीमने. हार्डलक टीम आदई संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, चांगला खेळ केला. प्रयत्न कुठेतरी थोडेसे कमी राहिले. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. आणि या मॅचचा हिरो